नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रमाणे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरू शकता त्याच्याबद्दल. सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती आल्यानंतर आपल्याला इथं CSC कनेक्टवरती क्लिक करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला या ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे आहे. ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री आवास योजना इथं या चूजच्या खाली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला नवीन ॲप्लिकेशन करायचे आहे म्हणून आपल्याला इथं ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे आणि इथपासून आपल्याला आपल्या ॲप्लिकेशन फॉर्मची सुरुवात करायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या बँकेची डिटेल्स द्यायची आहे. आपण इथं आपल्या बँकेचे डिटेल्स दोन प्रकारे देऊ शकता, एक IFSC कोड आणि एक बिना IFSC कोडनी. अगर आपण बिना IFSC कोडनी आपण आपल्या बँकेचे डिटेल्स देत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथून आपला राज्य सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपला बँकेचे नाव सिलेक्ट करायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या ब्रँचेचे नाव सिलेक्ट करायचे आहे. ब्रँचेचे नाव दिल्यानंतर आपल्याला इथं अकाउंट डिटेल्समधून अकाउंट टाईप सिलेक्ट करायचा आहे. अकाउंट टाईपमध्ये आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत, एक सेव्हिंग अकाउंट आणि दुसरा लोनचा. अगर आपण सेव्हिंग अकाउंट सिलेक्ट केले तर आपल्याला इथं सेव्हिंग अकाउंट नंबर द्यायचा आहे. आता इथं सेव्हिंग अकाउंट नंबर याच्यासाठी आला कारण आपण सेव्हिंग अकाउंट सिलेक्ट केला आहे. अगर आपण इथं लोन अकाउंट सिलेक्ट केले असते तर आपल्याला इथं लोन अकाउंट हा ऑप्शन आला असता. आपण इथं सेव्हिंग अकाउंट सिलेक्ट केले आहे म्हणून इथं सेव्हिंग अकाउंटचा ऑप्शन आलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हाच अकाउंट नंबर इथं कन्फर्म करायचा आहे आणि आपल्याला जर हे सगळी माहिती इथं नाही द्यायची असेल तर आपल्याला इथं IFSC कोडवरती यसवरती क्लिक करायचं आहे आणि इथं IFSCच्या बॉक्समध्ये आपला IFSC कोड टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर आपला इथं स्टेट नेम, डिस्ट्रिक्ट नेम, बँक नेम आणि ब्रांच नेम हे सर्व नाव इथं ॲटोमॅटिक येऊन जातील. त्याच्यानंतर आपल्याला इथं अकाउंट टाईपमध्ये आपला अकाउंट सेव्हिंग आहे की लोन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तो सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आपला अकाउंट नंबर द्यायचा आहे. अकाउंट नंबर दिल्यानंतर इथं तोच अकाउंट नंबर आपल्याला कन्फर्म करायचा आहे. कन्फर्म केल्यावरती आपल्याला इथं चेक बँक डिटेल्स अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचं आहे आणि इथं आपल्याला आपल्या फार्मरची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं फार्मरचं नाव म्हणजे बँक पासबुकच्या हिशोबाने जसं त्यांचं नाव असेल त्या हिशोबाने इथं त्यांचं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर आपल्याला इथं त्यांच्या आधार कार्डचं नाव द्यायचं आहे. जसं त्यांच्या आधार कार्डवरती नाव असेल तसं त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. इथं आमची काही माहिती अगोदरच आलेली आहे कारण मागच्या वर्षी पण आम्ही यांचा फॉर्म भरला होता, त्याच्यामुळे त्यांची काही माहिती इथे अगोदरच आली आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांचा आधार कार्ड नंबर द्यायचा आहे आणि व्हेरीफाय करायची आहे. व्हेरीफाय केल्यानंतर थोडासा लोडिंग होऊन हा व्हेरीफाय होऊन जाणार आणि त्याच्यानंतर इथं त्यांची फार्मर ID येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं त्यांच्या कोणत्या पण एक रिलेटिव्हची इथं माहिती द्यायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं रिलेशन टाईपमधून सन ऑफ, डॉटर ऑफ नाहीतर वाईफ ऑफ हा ऑप्शन सिलेक्ट करून त्यांच्या इथं नाव द्यायचं आहे. नाव दिल्यानंतर इथं त्यांचा मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशनचा मॅसेज येऊन जाणार. हा कॅप्चा इथं टाकून आपल्याला व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं जो मोबाईल नंबर दिला होता त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं टाकून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं त्यांची एज द्यायची आहे. एज दिल्यानंतर आपल्याला त्यांच्या इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर इथं त्यांची कास्ट कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं फार्मर कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे. त्याच्यामध्ये आपण पाहू शकता आपल्याला इथं 3 ऑप्शन दिसतात. एक म्हणजे ओनर म्हणजे त्यांची स्वतःची जमीन असते त्यांना हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. दुसरा म्हणजे त्यांचा टेनंट म्हणजे हे शेती कोणाकडून किरायाने घेतली असेल तर त्यांना हा सेकंडवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तिसरा आहे इकडं शेअर क्रॉपर. याच्यामधून आपल्याला आपल्या हिशोबाने आपली जे शेती असेल ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं फार्मर टाईपमध्ये आपली शेती स्मॉल आहे, मार्जिन आहे की अदरमध्ये आहे ते ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला आपल्या रेसिडेन्शियल ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला
स्टेट म्हणजेच राज्य सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं सब डिस्ट्रिक्ट नंतर आपल्याला इथं आपला रेसिडेन्शियल विलेज किंवा टाऊन सिलेक्ट करायचा आहे. तो केल्यानंतर आपल्याला इथं ॲड्रेसमध्ये आपण आपला पूर्ण ॲड्रेस द्यायचा असेल तर इथं आपला पूर्ण ॲड्रेस देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला पिनकोड सिलेक्ट करायचा आहे. पिनकोड सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं नॉमिनीची काही डिटेल्स द्यायची आहे. अगर आपण नॉमिनीची डिटेल्स देत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं त्यांचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथं त्यांची एज द्यायची आहे. एज दिल्यानंतर इथं त्यांच्यासोबत आपला काय रिलेशन आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि त्यांचा इथं ॲड्रेस द्यायचा आहे. अगर आपल्याला नॉमिनीची डिटेल्स आत्ताच नसेल द्यायची तर आपल्याला इथं डिक्लेअर नॉमिनी लेटरवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला सर्वात अगोदर आपल्या क्रॉपची डिटेल्स द्यायची आहे, म्हणजेच आपल्या इथं शेतीची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला स्टेट येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे. तालुका सिलेक्ट केल्यानंतर इथं आपल्याला आपला रेव्हेन्यू सर्कल सिलेक्ट करायचा आहे. आपण ज्या रेव्हेन्यू सर्कलमध्ये येतो तो रेव्हेन्यू सर्कल इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला ग्रामपंचायत सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला विलेज म्हणजेच आपली शेती जिथे असेल तो गाव सिलेक्ट करायचा आहे. इथं आपल्याला आपल्या शेतीचा ॲड्रेस द्यायचा आहे. इथं आपल्याला आपला रेसिडेन्शियल म्हणजे आपला राहण्याचा ॲड्रेस नाही द्यायचा आहे. ही गोष्ट आपल्याला इथं थोडा लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपण जर आपल्या शेतीमध्ये काही मिक्स पीक लावत असाल तर आपल्याला इथं मिक्स क्रॉपिंगच्या या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि सिलेक्ट नंबर ऑफ क्रॉप्सच्या या बॉक्समधून आपल्याला पड्याधान किंवा सोयाबीन भात यांच्यामधून आपण जो लावत असेल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि ॲड करायचा असेल तर आपण दोनही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं शोविंग डेट म्हणजे आपण हे पीक केव्हा लावले त्याची डेट द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं डिफाईन रेशिओ म्हणजे आपण हे किती जागेमध्ये लावले आहे ते इथं द्यायचे आहे. आणि आपण मिक्स पीक वगैरे नसेल लावत तर इथं या बॉक्सला क्लिक न करता खाली सोडायचे आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं या क्रॉपमध्ये सिलेक्ट या ऑप्शनमधून आपल्याला पड्याधान किंवा सोयाबीन भात हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. जो आपण लावत असेल तो ऑप्शन इथं सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं शोविंग डेटमध्ये आपण हा पीक केव्हा लावले त्याची डेट द्यायची आहे. डेट दिल्यानंतर आपल्याला इथं ओनरशिपमधून ओनरशिपमध्ये आहे, टॅलेंटमध्ये आहे किंवा शेअर प्रॉपरमध्ये आहे तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपला सर्वे नंबर द्यायचा आहे. सर्वे नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं खाता नंबर द्यायचा आहे आणि खाता नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर याप्रमाणे आपल्यासमोर आपलं नाव येऊन जाणार. इथं आपल्याला आपल्या नावाच्या समोर टिक करायचे आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं ॲड क्रॉप और सर्वे नंबर फॉर इन्शुरन्सवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्यासमोर याप्रमाणे आपली शेती इथं ॲड होऊन जाणार. इथं आपला नाव वगैरे सर्व इन्फॉर्मेशन येऊन जाणार आणि आपण भरलेल्या इन्फॉर्मेशनमध्ये काही गलती असेल तर आपण इथं ॲक्शनमध्ये या क्रॉसवरती क्लिक करून ते इन्फॉर्मेशन आपण इथं डिलीट पण करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे आणि इथं आपले काही डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला पासबुक अपलोड करायचा आहे. पासबुक अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं सर्वात अगोदर चूज फाईलवरती क्लिक करायचं आहे आणि आपण आपल्या पासबुकची प्रिंट PDF किंवा JPG फॉर्ममध्ये जिथं कुठं ठेवले असेल तिथं तो सिलेक्ट करून आपल्याला इथं ॲड करायचा आहे. ॲड केलेले डॉक्युमेंट्स इथं खाली आपल्याला दिसून जाणार. आपण इथं क्लिक करून त्यांना ओपन करून पण पाहू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला इथं अपलोड डॉक्युमेंट सक्सेसफुलीच्या इथं याप्रमाणे मेसेज येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या लँडची काही डॉक्युमेंट्स अपलोड करायची आहे, जसे की 7/12 नमुना 8 ते आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं चूज फाईलवरती क्लिक करून आपण जिथे ठेवले असेल तिथून ते सिलेक्ट करून इथं आपल्याला अपलोडवरती क्लिक करायचे आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं शोविंग सर्टिफिकेट पण अपलोड करायचे आहे. आपल्याला इथं सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर इथं प्रिव्ह्यूवरती क्लिक करायचं आहे. मग त्याच्यानंतर इथं आपण भरलेला संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर येऊन जाणार. इथं आपल्याला आपली सर्व डिटेल्स चेक करायची आहे आणि सर्व माहिती बरोबर असेल तर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि अगर जर काही माहिती चुकली असेल तर आपल्याला बॅक येऊन ते माहिती पुन्हा एडिट करायची आहे. सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे 2 ऑप्शन येऊन जाणार, एक पे लेटरचा आणि दुसरा एक मेक पेमेंटचा. अगर आपण नंतर पेमेंट करायचं असेल तर आपल्याला इथं पे लेटरवरती क्लिक करायचं आहे आणि आता जर
आपण आता जे पेमेंट करत असाल तर आपल्याला मेक पेमेंटवरती क्लिक करायचे आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर या प्रकारे पेमेंटचा ऑप्शन येऊन जाणार. इथं आपल्याला आपल्या ID चा पासवर्ड द्यायचा आहे आणि व्हॅलिडेटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येणार. इथं आपल्याला आपल्या वॉलेटचा पिन द्यायचा आहे आणि इथं पेवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन इथं आपला फॉर्म सक्सेसफुली ॲड होऊन आपल्याला इथं प्रिंटचा ऑप्शन येऊन जाणार. मग आपल्याला इथं प्रिंटवरती क्लिक करून हे प्रिंट आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह नाही तर याची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर मित्रांनो, आपण अशा प्रकारे आपल्या प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा फॉर्म इथं भरू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.